नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात 100 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। कोल्हापूरमध्ये उत्तरमधून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजेंनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतलाय। बंडखोर अपक्ष उमेदवार राजेश लाटकरांना पाठिंबा। दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना, मग मी पण दाखवली असती माझी ताकद। काँग्रेसने अधिकृत उमेदवार मागे घेतल्यानंतर सतीश पाटलांना राग आल्यावर शाहू महाराजांनी फसवणूक केल्याचा आरोप। सर्वांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न, माझं काय चुकलं। मधुरिमा राजेंच्या माघारीनंतर सतीश पाटलांना अश्रू अनावर, मला थोडा वेळ द्या, योग्य तो निर्णय घेतो, सतीश पाटलांचं वक्तव्य। महिला अपमानाचं सत्र थांबवा, काँग्रेसच्या नेत्यांना विनंती। अरे दम नव्हता तर सारखी भाषा वापरायची हिंमत होते कशी? चित्रा वाघ यांचा सतीश पाटलांवर निशाणा। सगळा प्रकार आश्चर्यकारक आहे। उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस मात्र गायब झाली। मधुरिमा राजेंनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका। धनुष्यबाण ही ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी ना एकनाथ शिंदेंची। राज ठाकरेंचा डोंबिवलीमधील सभेतून हल्लाबोल। उद्धव ठाकरेंसमोर नरेंद्र मोदी फडणवीस मुख्यमंत्री होतील असं म्हणाले होते। उद्धव ठाकरेंनी त्यावेळी आक्षेप का नाही घेतला? डोंबिवलीतील सभेत राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका। भाजपचा मुख्यमंत्री होणार असं म्हणणारे महाराष्ट्रद्रोही आहेत। आदित्य ठाकरे यांचा अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंना टोल आहे। अजित पवारांच्या विरोधात शिंदे महाविकास आघाडीतून वेगळे झाले होते। तेच अजितदादा शिंदेंच्या मांडीवर येऊन बसले। आता शिंदेंची घुसमट होत नाही का? ठाण्यातील प्रचार सभेतून राज ठाकरेंचा निशाणा। कुर्ल्यातील सभेत शिवसेनेच्या स्टेजवर मुली नाचवण्यावरून राज ठाकरेंची टीका। स्टेजवर एकनाथ शिंदेंचा फोटो, तिथे भोजपुरी गाण्यावर एक महिला नाचते, ही लाडकी बहीण योजना आहे, राज ठाकरेंचा टोला। राज ठाकरेंचा पहिल्याच प्रचार सभेत शिंदेंवर निशाणा। शिंदेंचे उपनेते शरद पोंक्षे मात्र मनसेच्या स्टेजवर, मी शिंदे गटामध्ये उपनेता फक्त नावाला आहे, पोंक्षेंचं वक्तव्य। भेटणार नाही, लढायचं असेल तर लढा असं राज ठाकरे म्हणाले। सरवणकरांची माहिती, राज ठाकरे भेटायला तयार नाही, मग मी लढणारच, सरवणकर भूमिकेवर ठाम। उमेदवार दिल्याबद्दल मावळते मुख्यमंत्री आणि खासदारांचे आभार। राजू पाटलांकडून असा मुख्यमंत्री शिंदेंचा मावळते असा उल्लेख, मला दोघांचे उपकार नकोच होते, राजू पाटलांची टीका। बाबांकडून निधी आणून देईन असा श्रीकांत शिंदेंनी शब्द दिला होता, नंतर हळूहळू मला ते नकार देत गेले। आमची कामं स्वतःची कामं म्हणून ते सांगायचे, राजू पाटलांचा शिंदेंवर निशाणा। किती वर्ष ठाणेकर कमळाच्या पाठी उभे राहणार? एका कमळाच्या पाठी अनेक भ्रष्टाचारी बलात्कारी लपलेत। मनसेचे उमेदवार अविनाश जाधवांचा भाजपवर निशाणा। तर मला आमदार करा, 24 तास तुमच्यासाठी काम करेन, जाधवांचं आवाहन। सदा सरवणकरांच्या प्रचाराला सुरुवात। सदा सरवणकर दादर माहीममधून निवडणुकीच्या रिंगणात। दादर माहीममध्ये तिरंगी लढत। मुख्यमंत्री शिंदेंनी सरवणकरांना समजावण्याचे खूप प्रयत्न केले। माहीमसाठी अजून काही करता येईल का याचा विचार करू, फडणवीसांचं वक्तव्य। महायुतीमध्ये आसपासांमध्ये मतभेद नाहीच आहेत आणि सरवणकरांच्या उमेदवारीला विरोध देखील महायुतीमध्ये नाहीये, आशिष शेलारांचं वक्तव्य। तर मनसे महायुतीचा भाग नाहीये आणि त्यांनी तसा प्रस्ताव दिलेला नाही, शेलारांचं स्पष्टीकरण। विक्रोळी विधानसभेच्या शिंदे गटाच्या उमेदवार सुवर्णा करंजींच्या तक्रारीनंतर सुनील राऊतांवर गुन्हा दाखल। सुनील राऊत विक्रोळीमधून ठाकरे गटाचे उमेदवार आहेत। मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार, मित्रपक्षांची यादी आलेली नाही, एकाच जातीवर लढणं शक्य नाही, जरांगेंची भूमिका। ही माघार नाही, गनिमी कावा, जरांगे पाटलांचं वक्तव्य। आणि माझं आंदोलन सुरूच राहणार, जरांगेंकडून स्पष्ट। मनोज जरांगेंच्या निर्णयाचं स्वागत, देर आहे दुरुस्त आहे। जरांगेंच्या विधानसभा निवडणुकीतील माघारीनंतर छगन भुजबळ यांचं वक्तव्य। माझा निर्णय दबावातून नाही, माझ्यावर महायुती आणि महाविकास आघाडीचा दबाव नाहीये, जरांगे पाटलांचं वक्तव्य। कोणत्याही राजकीय पक्षाला जाहीर पाठिंबा नाही, जरांगेंची भूमिका। जरांगेंनी घेतलेल्या भूमिकेकडे मी सकारात्मक पद्धतीनेच बघतो आणि जरांगेंनी विधानसभेतून माघार घेण्याच्या निर्णयावर अशोक चव्हाणांचं वक्तव्य। जरांगेंचा मराठा समाजाच्या विकासासाठी संघर्ष, जरांगेंच्या लढ्याला आमचं कायम पाठबळ राहील, राऊतांची प्रतिक्रिया। जरांगेंची भूमिका समजूतदारपणाची आहे। ओबीसीमधील आरक्षण मागून त्यांनीच मदत मागितली आहे, पाडापाडीच्या भूमिकेत गेले तर लोकांचा संशय वाढेल, दरेकरांचं वक्तव्य। जरांगेंनी पळ काढायला नको होता आणि रणांगणामध्ये आमचे सामने त्यांनी लढायला हवे होते, मी पळ काढणार नाही, आम्ही भूमिका घेणार आहोत, लक्ष्मण हाती यांची जरांगेंवर टीका। पवारांच्या उमेदवारांना आमचा पाठिंबा हातींवर असेल, कुणाची नियत किती साफ ते आम्हाला कळलं, आम्हाला लिहून देणार असाल तर आम्ही जाहीर सभा देखील घेऊ, हाकेंचं वक्तव्य। मनोज जरांगे पाटलांची आजची भूमिका, अत्यंत धाडशी आणि प्रामाणिकपणे उमेदवार पडले असते तर जरांगेंचं अस्तित्व संपलं अशी टीका झाली असती, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। काँग्रेस, मनसे, वंचितच्या कार्यकर्त्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश, आम्हाला निवडून द्या, ठाणे शहराप्रमाणे भिवंडीत देखील विकास करू। भिवंडीतील प्रचार सभेत मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन।
उद्धव ठाकरेंची आज कोल्हापूरच्या आदमपूरमध्ये दुपारी 12:30 वाजता सभा, तर रत्नागिरीमध्ये संध्याकाळी 6 वाजता सभा. ठाकरेंची तोफ आजपासून धडाडेल. एकनाथ शिंदेंची आज सातारा, पाटण, हातकणंगले आणि कोल्हापूरमध्ये सभा. एकनाथ शिंदेंची आजपासून जाहीर सभा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज यवतमाळच्या दौऱ्यावर. वणी आणि राळेगावमध्ये जाहीर सभा. शरद पवारांच्या आज बारामतीमध्ये 4 ठिकाणी स्वाभिमान सभा. शिरसुफळ, सुप्पा, मुरगाव आणि सोमेश्वर नगर या ठिकाणी पवारांच्या सभा. गोपाळ शेट्टींची बोरिवलीतून माघार. भाजपच्या बंडखोरी रोखण्यामध्ये यश. विनोद तावडेंनी समजूत काढल्यानंतर गोपाळ शेट्टींची माघार. विजयराज शिंदे आमच्यासाठी चिल्लर केस. गेल्या 6 महिन्यांपासून विजयराज शिंदेंचं पक्षविरोधी काम केल्यानं विजयराज शिंदेंचं 6 वर्षांसाठी निलंबन करावं. संजय गायकवाडांची मागणी. ज्यांनी 15 वर्ष काही केलं नाही त्यांनी पाणी साचल्याचे आरोप केले. नागपूरमधील भाषणात नितीन गडकरींकडून टीका. लोकांना आता सांगायची गरज नाही, मुलगा मुंबई पुण्यात शिकतोय, कारण नागपूरमध्ये देखील आता शिक्षणाचं माहेरघर आहे, गडकरींचं वक्तव्य. सांगलीमधील तासगावमध्ये पैसे वाटप प्रकरणी पोलिसांची कारवाई. पैसे वाटणाऱ्या दोघांना तासगाव पोलिसांकडून अटक. पैसे कुणासाठी वाटप करत होते याचा तपास सुरू आहे. पवारगडाचे उमेदवार उत्तम जानकरांच्या प्रचाराला आजपासून सुरुवात. उत्तम जानकर 1 लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येतील, जयसिंह मोहिते पाटलांचा विश्वास. नाशिक पश्चिममधून 100% विजयी होणार. सुधाकर बडगुजर यांना विजयाचा धक्का, तर लोकांना मूड हा लोकसभेसारखाच आहे आणि महाविकास आघाडीची सत्ता नक्की येईल. महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याची राजाभाऊ वाजे यांनी केली आहे खात्री. पुण्याच्या कसबा विधानसभा आता ट्रम्पेट चिन्हाची एंट्री. अपक्ष उमेदवार अरविंद वालेकर यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून चिन्ह देण्यात आलंय. पर्वती मतदारसंघात महाविकास आघाडीला धक्का. काँग्रेसच्या आबा बागुल यांची माघार नाही. बागुल यांनी उमेदवारी कायम ठेवल्यानं महाविकास आघाडीची डोकेदुखी. एरंडोलची जागा ठाकरेगडाला न सुटल्यानंच कार्यकर्ते नाराज. 50 ते 60 नाराज पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे. एरंडोल मतदारसंघात पवारगडाचा उमेदवार रिंगणात आहे. धुळ्यात ठाकरेगडाचे उमेदवार अनिल गोटेंकडून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीत गोटेंकडून त्यांना निवडून आणण्याचं आवाहन. शिवडीमध्ये भाजपचे बंडखोर नेते नाना आंबोलेंचा अपक्ष उमेदवारी अर्ज कायम आहे, तर गीता जैन यांनीही मीरा भाईंदरमधून अपक्ष अर्ज मागे घेतलेला नाहीये. शिंदे गटानं तिकीट नाकारल्यानं नाराजी. दिंडोरी आणि अणुशक्तीनगरमध्ये महायुतीलाच बदलाचा, तर दिंडोरीमधून शिंदे गटाचे धनराज महाले, तर अणुशक्तीनगरमधून अविनाश राणे यांची माघार. नरहरी झिरवाळ आणि सना मलिक यांना दिलासा. समीर भुजबळांचा नांदगावमधून अपक्ष उमेदवारी अर्ज कायम. शिट्टी चिन्हावर लढणार. महायुतीचे सुहास कांदे, महाविकास आघाडीचे गणेश धात्रकही रिंगणार. भिवंडी ग्रामीणमध्ये भाजपच्या स्नेहा पाटलांचा अर्ज कायम. शिंदे गटाच्या शांताराम मोरेंच्या अडचणीत वाढ. इथून ठाकरेगडाचे महादेव घाटाळे रिंगणात आहेत. कल्याण पूर्वमध्ये काँग्रेसचे बंडखोर सचिन पाटीलचा अर्ज मागे. भाजपचे विभाग गायकवाड आता आणि ठाकरेगडाचे धनंजय बोराडे यांच्यात सामना असेल. भाजपचे बंडखोर नेते नरेंद्र पवारांची कल्याण पश्चिममधून माघार. नरेंद्र पवारांनी माघार घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली भेट. दौंडमध्ये महायुतीला बंडखोरी रोखण्यात यश. अजित पवार गटाचे विरोधबल जगदाळेंची माघार. राहुल कुल यांना दिलासा. पुण्यातील 3 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला झटका. कसब्यात कमल व्यवहारे, पर्वतीमध्ये आबा बागुल, तर शिवाजीनगरमध्ये मनीष आनंद यांची बंडखोरी कायम. चंद्रपूर विधानसभेत भाजपमध्ये बंडखोरी. मुनगंटीवारांचे समर्थक ब्रिजभूषण पाझारे निवडणुकीच्या मैदानात, तर हा माझा बंड नाही तर उठाव आहे. 15 वर्ष वाट पाहिली, शेवटच्या क्षणी जोरगेवारांना उमेदवारी दिली. ब्रिजभूषण पाझारे यांनी व्यक्त केली खंत. बेलापूरमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी कायम आहे. शिंदे गटाच्या विजय नहाटांची माघार नाही. बेलापूरमध्ये मनसेचे गजानन काळे, भाजपच्या वंदा भात्रे, पवारगडाचे संदीप नाईक आणि अपक्ष महाले मैदानात. बीडमध्ये शिवसंग्रामच्या ज्योती मेटे निवडणूक लढणार. महाविकास आघाडीकडून संदीप क्षीरसागर आणि महायुतीकडून गणेश योगेश क्षीरसागर निवडणुकीच्या रिंगणात. जळगावच्या एरंडोल मतदारसंघातून महायुतीमध्ये बंडखोरी कायम आहे. महायुतीचे उमेदवार चिमणराव पाटलांविरोधात माजी खासदार एटी नाना पाटील अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम. माढ्यातून पवारगडाचे बंडखोर शिवाजी कांबळे यांची उमेदवारी मागे. विद्यमान आमदार बबन शिंदेंचे पुत्र अपक्ष रणजित शिंदेंना पाठिंबा. तर ठाण्यातील माढ्यामधील लढत तिरंगी असेल. रणजित शिंदे विरुद्ध दादागडाच्या मिनल साठे विरुद्ध अभिजित पाटील असा सामना असेल. कर्जत जामखेडमध्ये बंडखोरी रोखण्यात महायुतीला यश आलं. भाजपच्या अंबादास पिसाळ यांची माघार. पवारगडाचे रोहित पवार आणि भाजपच्या राम शिंदे यांच्यात सामना. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात वीज पुरवठा खंडित होण्याचा वंचितच्या उमेदवाराला फटका. मोबाईल टॉर्च लावून नागरिकांनी जितेंद्र शिरसाट यांची सभा ऐकली.
पारणी विधानसभेतून विष्णू उकंडे यांचा उमेदवारी अर्ज मागे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या फोननंतर उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. ठाण्याच्या शहापूर मतदारसंघातून ठाकरे गटाच्या अविनाश शिंगेंचा अर्ज कायम. शरद पवार गटाच्या पांडुरंग बरोरा यांना आव्हान. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस बंडखोर राजू झोडे यांचा उमेदवारी अर्ज कायम. महायुती आणि महाविकास आघाडीनं दिलेला उमेदवार जनतेला पसंत नसल्याचं झोंडेंचं वक्तव्य. धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातून 56 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. 46 उमेदवारांची निवडणुकीतून माघार. विधानसभेच्या परभणी मतदारसंघामध्ये 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिंदे गट, ठाकरे गट, रासप आणि एमआयएम यांच्यात जोरदार लढत. परभणी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज बाद झालाय. अपक्ष उमेदवार नासेर शेख यांना वंचितकडून पुरस्कृत उमेदवारी जाहीर. गद्दार असल्यानं शरद पवारांनी तुम्हाला तिकीट नाकारलंय. जनतेनं निवडून दिलं, त्या जनतेलाही तुम्ही सोडलं. अभिजित पाटलांचा बबन शिंदेंवर निशाणा. राठ महाडिक यांचा विधिमंडळापेक्षा मोठा सन्मान करू. महाडिकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर प्रवीण दरेकरांची ग्वाही. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पुण्यातील युवकांचं केदारनाथला साकडं. राष्ट्रवादीचे हवेली तालुका अध्यक्ष प्रशांत भाडळे आणि मित्रपरिवारानं केदारनाथकडे प्रार्थना केली. भाजपानं शिवेंद्रराजे भोसलेंना पाठिंबा देण्यासाठी जावळीतील मुस्लिम समाज एकत्र. अनेक पिढ्यांपासून राजघराणं आणि मुस्लिम समाजाची बांधिलकी आहे. शिवेंद्रराजे भोसलेंची प्रतिक्रिया. बारामती मतदारसंघात युगेंद्र पवारांकडून गावभेट दौऱ्यांना सुरुवात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा पवारांचा कानमंत्र. वैयक्तिक आणि खालच्या स्तरावर टीका पवारांनी कधी केली नाही. अशा टीका व्हायला नको असं माझं वैयक्तिक मत. आव्हाडांच्या अजितदादा यांच्यावरील टीकेवर युगेंद्र पवारांचं मत. राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली. महाविकास आघाडीच्या काळात रश्मी शुक्लांवर फोन टॅपिंगचे आरोप. विरोधकांची काही दिवसांपासून शुक्लांच्या बदलीची होती मागणी. रश्मी शुक्लांविरुद्ध पटोलेंनी 7 दिवसात पुरावे द्यावे. खोटे नेरेटिव्ह सेट करणाऱ्यांना प्रचारातून बाद करा. आशिष शेलारांचं वक्तव्य. रश्मी शुक्लांच्या उचलबांगडीनंतर आता पोलीस उपसंचालक महासंचालक पदासाठी उद्या दुपारपर्यंत निवडणूक आयोगात 3 नावं द्यावी लागणार. सेवा ज्येष्ठतेनुसार नितेश कुमार, संजय वर्मा, संजीव सिंघल यांची नावं. मुंबईच्या प्रभादेवीमध्ये प्रचारादरम्यान अमित ठाकरेंना फुटबॉल खेळण्यामध्ये रमलेले आहेत. समुद्रकिनारी लहान मुलांसोबत अमित ठाकरे फुटबॉल खेळले. पाटणच्या वरळीमध्ये शंभूराज देसाईंकडून नागरिकांसाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन. तर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यांना कार्यक्रमस्थळावर पार पडलाय कार्यक्रम. डॉक्टर अजित रानडेंकडून गोखले विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा राजीनामा. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचं नमूद करण्यात आलं. 22 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान जेईई मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 22 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार. धुळ्यामधील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 70 लाखांची रोकड जप्त. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहन तपासणी दरम्यान प्रकार उघडकीस. 10वीच्या परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ. उद्यापासून 19 नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह 20 ते 30 तारखेपर्यंत विलंब शुल्क अर्ज भरता येईल. पुणे जिल्ह्यात 15 दिवसांमध्ये महिला मतदारांची संख्या 9,000 वाढलेली आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जास्त आहे. पुणे जिल्ह्यात 8,462 मतदान केंद्र निश्चित. 10,934 व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध झालेत. तर जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांची माहिती. पुणे शहरात हवेची गुणवत्ता खालावली आहे. फटाक्यांमुळे 2च दिवसामध्ये प्रदूषण वाढलंय. नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे. पुण्याच्या सिंहगड कॉलेज परिसरामध्ये पीएमपीच्या फेऱ्या वाढल्यात. विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा. विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा. पुण्याच्या विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. विमान कंपनीसह प्रवाशांना मनस्ताप. जेईई ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात. 22 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येतील. जेईईचं पहिलं सत्र 22 ते 31 जानेवारी दरम्यान होईल. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा नाहीच. दिवाळीनंतर अधिक हवेचा दर्जा खालावलाय. यंदाच्या दिवाळीत देखील गृह खरेदीमध्ये उत्साह. मुद्रांक शुल्कापोटी सरकारला आता 1,105 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त. मुंबईत 12,000 सदनिकांची विक्री झाली आहे. एपीएमसी बाजारामध्ये लसणाची आवक कमी. लसणाच्या दरामध्ये तेजी कायम. सध्या घाऊक बाजारामध्ये लसणाचे दर किलोमागे 350 ते 450 रुपये. पावसामुळे लसणाची लागवड कमी झाल्यानं दरात तेजी कायम आहे. एपीएमसी बाजार समितीमध्ये नाफेडमधील कांद्याची आवक बंद. त्यामुळे जुन्या कांद्याच्या भावामध्ये वाढ. प्रति किलो 57 कोटी रुपये माध्यमातून कांद्याला भाव आहे. 2000च्या 6,970 कोटी रुपयांच्या नोटा अजून देखील लोकांकडेच आहेत. रिझर्व्ह बँकेनं 2,000 रुपये मूल्याची नोट चलनातून काढून देण्याच्या घोषणा झालेल्या 1.5 वर्ष लोटला. 108 रुग्णवाहिका आता मोबाईल ॲपद्वारे बोलवता येणार आहे. रुग्णवाहिका ट्रॅक करता येणार आहे. पेनसिटी मार्गावर कचऱ्याचे ढीग. समाज माध्यमांवर चित्र प्रसिद्ध होताच कर्मचाऱ्यांची विल्हेवाट. साताराच्या कराडमधील आगलेवाडीमध्ये चोरी झाली. घरामधून 100 तोळे सोन्याची चोरी. कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.